नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडांगण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शानदार संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. यावेळी महापौर सविता कांबळे, खासदार जगदीश शेट्टर, आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त याडा मार्टिन, पोलीस उपायुक्त डीसीपी रोहन जगदीश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद, त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी खुल्या वाहनातून निरीक्षण केले. पोलीस, अग्निशमन, एनसीसी विविध पथके यावेळी सहभागी झाले होते. त्यानंतर सतीश जारकिहोळी यांनी मानवंदना स्वीकारली. बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे 78वा स्वातंत्र्य दिन थाटामाटात साजरा करण्यात आला. सायकल रॅलीच्या माध्यमातून देशभक्ती जागृत करून एकात्मता आणि अभिमानाची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे विविध अधिकारी, जवान सहभागी झाले होते. तरुण भारतच्या हिंडलगा येथील कॉर्पोरेट कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवनियुक्त संपादक विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी तरुण भारतच्या सुरक्षा विभागाने शिस्तबद्ध असे पथसंचलन करण्यात आले. यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये तरुण भारतचे ज्येष्ठ उपसंपादक अजित दाते यांच्या हस्ते संपादक विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर किरण ठाकूर व समस्त ठाकूर परिवार तसेच संचालक सई प्रीतम बिजलाणी यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत असे सांगितले. याप्रसंगी मुख्य व्यवस्थापक गिरीधर शंकर तसेच तरुण भारतच्या विविध विभागातील सदस्य उपस्थित होते. 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हिंदवी स्वराज स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली. प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर शहर प्रमुख अनंत चौगुले व वडगाव अनुगोळ विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार घालण्यात आले. कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तसेच भगवा ध्वज चढवून या पदयात्रेला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धर्मवीर संभाजी महाराज चौक असा या पदयात्रेचा मार्ग होता. यावेळी विभाग प्रमुख चंद्रशेखर चौगुले, किरण बडवानाचे, शिवाजी मंडोळकर, अमोल केसरकर, विजय कुंटे, गजानन पवार, मारुती पाटील, अजित जाधव, मंगेश हरिहर तसेच अनेक धारकरी उपस्थित होते. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना. मंगळागौरीबरोबरच श्रावण शुक्रवारच्या पूजेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध रंगी आकर्षक फुलांची आरास करून श्रावण शुक्रवारी देवी मातेची आराधना व पूजन केले जाते. आज श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी श्री अंबाबाई देवस्थान शहापूर येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराबरोबर अगदी घरोघरीही लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते. आपल्या परिवारातील व्यक्तींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी लाभावी, देवी मातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी स्त्रिया आवर्जून या श्रावण शुक्रवारी देवीचे व्रत करतात. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हणजेच IMA कोलकाता येथील RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ देशभरातील आधुनिक औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवा 24 तासांसाठी मागे घेण्याच्या स्वरूपात देशव्यापी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. सदर आंदोलन उद्या शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी 6 वाजता प्रारंभ होऊन रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता समाप्त होईल. बेळगाव IMAने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या संपाला पाठिंबा दर्शवला असून आंदोलनाच्या कालावधीमध्ये सर्व आपत्कालीन सेवा वगळता ते आपल्या इतर सेवा 24 तासांसाठी मागे घेतील.
पोलीस खात्याच्या वतीने सतीश जारकीहोळी आणि आमदार राजू सेठ यांच्या हस्ते हेल्मेट वितरित करण्यात आले। यावेळी पोलिसांच्या वतीने दुचाकी रॅली देखील काढण्यात आली होती। त्या रॅलीमध्ये सतीश जारकीहोळी हे दुचाकीवर स्वार झाले होते। त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्या दुचाकीवर पालकमंत्री बसले होते। यावेळी बुडाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त याडा मार्टिन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, आमदार आसिफ सेठ आदी उपस्थित होते। 14 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमानिमित्त बेळगावात आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्नी निवेदन देऊन हा प्रश्न गांभीर्याने घ्या अशी समितीने मागणी केली। आम्ही सीमावासीय गेली 70 वर्षे भाषिक पारतंत्र्यात आहोत हे आपणास माहीत आहेच। आपणही या मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचाराचा अनुभव घेतलेला आहेच। येथील मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय होत असून याला वाचा फुटावी व हा प्रश्न लवकर सुटावा म्हणून आम्ही 9 ऑगस्ट 2021 क्रांतीदिनी सीमावासियांतर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा म्हणून लाखो पत्रे पाठवली। हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे। अशी मागणी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेंढसे यांनी केली आहे। शिवबसवनगर बेळगाव येथील श्री ज्योतिबा देवालय येथे येत्या रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता डवरी गीतांचा कार्यक्रम तर संध्याकाळी 5 वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। श्री ज्योतिबा देवालय शिवबसवनगर येथे येत्या रविवारी सकाळी 1 संभा येथील तानाजी शंकर डवरी, संतोष बाबूराव डवरी व आदिनाथ तानाजी डवरी यांचा डवरी गीतांचा कार्यक्रम होणार आहे। त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजता भाग्यनगर येथील श्री सद्गुरू महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम देखील संपन्न होईल। तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ज्योतिबा मंदिराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांनी केलं आहे। क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा जन्मदिन 15 ऑगस्ट रोजी असल्यानं त्यानिमित्त नंदगड येथील संगोळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी विशेष पूजेचे आयोजन केले जाते। या दिवशी राज्याच्या विविध भागातून अनेक लोक समाधीस्थळी भेट देतात। यावर्षी दिवसभरात जवळपास 5000 भाविकांनी भेट दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। लोकांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते। समाधीस्थळी दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावून लोकांना रांगेमध्ये सोडण्यात आले। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सोबत अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। देशात फाळणीमुळे उद्भवलेल्या विदारक परिस्थितीची आठवण करून देण्यासाठी बुधवारी बेळगाव विमानतळावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी फाळणी दरम्यान आलेले अनुभव कथन करण्यासाठी माजी सैनिक उपस्थित होते। निवृत्त कॅप्टन विलास जंगली, निवृत्त कॅप्टन नागाप्पा हंपीहोळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। फाळणीग्रस्त लोकांचे दुःख दर्शवण्यासाठी छोट्याशा चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। फाळणी दरम्यान मृत पावलेल्या देशवासियांना मूक मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी विमानतळाचे संचालक त्यागराजन PS देसाई यांच्यासह विमानतळ अधिकारी उपस्थित होते। बहुप्रतीक्षित बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे। हॉस्पिटल इमारत डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाली असली तरी कर्मचारी नियुक्ती आणि आवश्यक उपकरणे मिळण्यास विलंब झाल्यामुळे रुग्णालय अद्याप सुरू झालेलं नाही। वित्त विभागाने आउटसोर्सिंग तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्याच्या योजनेला मंजुरी दिली असून यापुढे कोणताही विलंब होणार नाही अशी खात्री मंत्री जारकीहोळी यांनी दिली। बीम्स सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये 140 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलं आहे। सदर प्रकल्पावर 2019 मध्ये काम सुरू झालं आहे आणि एकदा ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर स्थानिक जनतेला त्याचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने बुधवारी अखंड हिंदुस्थान संकल्प दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता।
या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व उलगडून देताना प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी इतिहासाचे दाखले दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असणारे राजे होते. इंग्रज, डच, पोर्तुगीज हे समुद्री मार्गे देशामध्ये आले. त्यामुळे आपल्या स्वराज्याच्या दर्यावर आपलं नियंत्रण असावं म्हणून त्यांनी आपले आरमार उभं केलं. सम्राट चंद्रगुप्तानंतर स्वतःचे आरमान उभे करणारा देशातील एकमेव राजा म्हणून छत्रपतींचा गौरव होतो, असे उद्गार शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी काढले. व्यासपीठावर ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, निपाणी येथील विरुपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.